पूर्वी मातीचे कारागीर असायचे, स्वतः बनवायचे, स्वतः म्हणजे त्यांची मुलं बनवायची, ते बनवायचे. आता त्यांची मुलं पण बनवत नाही. शांत लोडाला टेकून बसलेला गणपती, खाली मांडी घालून बसलेला गणपती हा आपला पारंपरिक गणपती आहे. हा मुंबईचा गणपती तुम्ही म्हणू शकाल की बाबा हाच वर्षानुवर्ष चालू असलेला गणपती आहे. पूर्वी समुद्रावर जायचं, त्या खूप मजा असायची. आता समुद्रावर सुद्धा पायाखाली गणपती येतात, काही मूर्त्या येतात, त्यामुळे आता समुद्रावर पुन्हा जाणं बरोबर वाटत नाही. नमस्कार, मी तेजस कविटकर आणि VA टापसे या गणेश चित्रशाळेमध्ये आम्ही कार्यरत असतो. मी, माझे वडील मिलिंद कविटकर आणि गेले 4 पिढ्या आम्ही हे गणेश चित्रशाळा सांभाळतो आहे. मुंबईचा राजा किंवा मुंबईचे गणपती अनेक असतील, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बसलेले. कोणी हिरो बनतं आहे, कोणी मोरावर बसलेला, कोणी अजून वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. पण पारंपरिक तुम्ही म्हणालात तर एक शांत लोडाला टेकून बसलेला गणपती, खाली मांडी घालून बसलेला गणपती हा आपला पारंपरिक गणपती आहे. हा मुंबईचा गणपती तुम्ही म्हणू शकाल की बाबा हाच वर्षानुवर्ष चालू असलेला गणपती आहे, जो अनेक पिढ्या प्रत्येकाच्या घरी असतो. आता हळूहळू आधी कसं होतं आहे की जसं 5-5 भाऊ, 6-6 भाऊ एकाच गणपतीला सगळे एकत्र यायचे एकाच घरामध्ये आणि तो आनंद सेलिब्रेट करायचे. पण आता हळूहळू लोक त्यांच्या वयानुसार, त्यांच्या गरजेनुसार लांब लांब गेलेली आहेत आणि त्यांनी जसं बाप्पा माझ्या पण घरी असायला पाहिजे, बाप्पा माझ्या पण घरी असायला पाहिजे, असं प्रत्येकाने आपापल्या घरी एक वेगळे बाप्पा चालू ठेवलेले आहेत. तर तसे हळूहळू ते बाप्पा पण वेगवेगळ्या पद्धतीचे यायला लागले. तर 1948 साली जेव्हा मी माझ्या वडिलांकडनं ऐकतो सगळ्या गोष्टी की बाबा एक 25 मूर्त्यांपासून आपण सुरुवात केली आणि ज्या मूर्त्या आपण घडवायचो तेच ते आपले जे भाविक असायचे, कस्टमर आम्ही म्हणतो त्यांना, आता मला कस्टमर म्हणायला लागतं आहे, पण आधी ते भाविकच, ते यायचे, गणपती घेऊन जायचे. टापसेंनी हा बनवला आहे का आमच्यासाठी, अच्छा मग हा घेतला आणि गेले, असं असायचं. त्यांना कुठेही ते ही मूर्ती पाहिजे, ती मूर्ती पाहिजे, मग ही अशीच का बनवली, ती तशीच का बनवली, ह्याची कुठेच ती असं चिकित्सा नव्हती की बाबा असं का केलं. हा बाप्पा आहे, हा देव आहे, हा माझ्याकडे येतो आहे, ही भावना 1948 साली ती असायची आणि ती गेले बरेच वर्ष राहिली. म्हणजे जवळजवळ 80-84 साली जोपर्यंत माझा जन्म झाला तोपर्यंत मी तसंच ऐकतो आहे की बाबा हीच भावना होती. मग हळूहळू ते पुढे जसं जमाना बदलत गेला, लोकांना वेगवेगळे क्रिएटिव्ह गोष्टी दिसायला लागले, तसं मग लोकांमध्ये पण ती उत्सुकता यायला लागली की मला पण माझा बाप्पा असा हवा आहे, मला पण बाप्पा तसा घडवून हवा आहे. तो बदल आपण बघितला एवढे वर्षानंतर. आणि आत्ता जर तुम्ही बदल बघताय 2025 साली, तर लोक इंस्टाग्रामचे फोटो घेऊन येतात आमच्याकडे आणि म्हणतात की मला असा बाप्पा पाहिजे, मला असा कलर पाहिजे. सो तो एक ड्रास्टिक बदल आहे. ती भावना कुठेतरी नाहीशी झाली असं नाही म्हणणार, पण ती उत्सुकता लहान मुलांमध्ये, त्यांच्या पेरेंट्समध्ये ती वाढली आहे की मला असा बाप्पा पाहिजे, मला तो बाप्पा पाहिजे. मग ते कंपॅरिझन होतं की माझा बाप्पा ह्याच्यापेक्षा सुंदर, त्याचा बाप्पा ह्याच्यापेक्षा सुंदर. तर ती भावना कुठेतरी नको असं वाटतं. एक बाप्पा म्हणून त्यांना बघा आणि तो जेव्हा घरी येतो त्याचा आनंद घ्या. पूर्वी मातीचे कारागीर असायचे, स्वतः बनवायचे, स्वतः म्हणजे त्यांची मुलं बनवायची, ते बनवायचे. आता त्यांची मुलं पण बनवत नाही आहे, ते तर गेलेच आता, म्हणजे त्यांचे वय झाल्यामुळे ते पण आता त्यांची मुलं पण. आता काय झालं, आता ते POPच्या मूर्त्या रेडीमेड मिळायला लागली. त्या काढायला पण सोप्या असतात, दिवसाला 10 मूर्त्या तयार होतात आणि मी कोणालाही सांगितलं चालले ते बिहारी वगैरे आहेत, ते खूप ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर त्यांना काय रोज मिळाला ते काढून देतात, दिवसाला 10, 20, 25 अशा मूर्त्या काढतात. आता ते मातीची मूर्ती काढायला गेले तर त्यांना जमणार नाही, साचा मोजणं आणि फिनिशिंग पण तेवढं करणार नाही. त्यामुळे मातीच्या खूप कमी येतात त्या कारागीर आणि ते मोजकेच राहिले. त्यामुळे सगळे मूर्तिकार पण POPच्या मागे लागले. आपल्या एरियामध्ये म्हटलं तर पूर्वी रणदिवे म्हणून होते, त्यांचा कारखाना खूप जुना होता. बरेचसे गणपती असायचे त्यांच्या. आता त्या म्हणजे बहुतेक नाहीच आहे त्यांच्या जागी आता माधुस्कर आहेत, तिकडे गोलितकर म्हणून आहेत, त्यांचा पण कारखाना आहे. त्यांचे पण म्हणजे खूप जुने आहेत, त्यांचे पण वडील बनवायचे, आता मुलं बनवत आहेत त्यांची. माधुस्करांचे पण ते फॅमिली बनवत आहे सगळ्यांनी. असे गिरगावमध्ये पण आहेत त्यांचा माधुस्करांचा. तसं फक्त आमच्या शिवाजी पार्कमध्ये
टापसांचा गणपती कारखाना पण आमचा फेमस आहे. आणि कवटकर म्हणून आहेत असे आहेत जुने कवटकर म्हणून जुने आहेत, ते माटून गेला आहे त्यांचा. बाकी जुनं असं कोण राहिलेलं नाही आहे. आणि आता आमच्याकडे कसं पूर्वी गणपती घेऊन जायचो आम्ही. एक माणूस असायचा, आम्ही माळी म्हणायचो त्याला, तो आपल्याला डोक्यावर घेऊन घरी घेऊन जायचा. आणि तसंच त्याला बोलवायचो आम्ही समुद्रावर, पण तो विसर्जनाला जायचा. आणि त्यालाच आम्ही धरून ठेवलेला होता. आता काळांतराने तो पण गेला, वय झाल्यामुळे ते पण गेलं. मग शेवटी काय आम्ही स्वतःच उचलून घेऊन जायचो. आता पूर्वी समुद्रावर जायचो, त्या खूप मजा असायची. आता समुद्रावरसुद्धा पायाखाली गणपती येतात, काही मूर्त्या येतात. त्यामुळे आता समुद्रावर पण जाणं बरोबर वाटत नाही. त्यामुळे कृत्रिम तलाव केलेले आहेत महानगरपालिकेने, तिकडेच आम्ही जातो. आणि ते खरं म्हणजे चांगलंच आहे. पायाखाली वगैरे येण्याची मूर्ती खूप कमी होती.